सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी डॉक्टर असलो तरी स्टॅटिस्टिक्सचा डॉक्टर आहे. काही हरकत नाही, आजचे स्टॅटिस्टिक्स करता येईल तुम्हाला. बरोबर, म्हणजे त्याचा खूप उपयोग होऊ शकेल. हो. आता मृणालताईंनी सांगितलेलंच आहे की जवळजवळ 80 लोक जॉईन झालेले आहेत. त्यापैकी निम्मे पेशंट आहेत, त्यांना आम्ही शुभार्थी म्हणतो. आणि त्यांचे जे जवळचे केअरटेकर असतात त्यांना शुभंकर म्हणतो. राईट. 40 शुभार्थी, 40 शुभंकर साधारणपणे जॉईन झालेले आहेत. आणि आपल्या मित्रमैत्रिणींच्यासाठी डॉक्टरांचा युरोलॉजिस्टचा अनुभव फार मोठा आहे. ते पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. डॉक्टरांची आणि माझी कधी डायरेक्ट गाठ पडलेली नाही, पण जी काही त्यांची वेबसाईटवर जी माहिती आहे ती माहिती मी वाचलेली आहे. त्याच्यावरून त्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, रत्ना हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. औंधमध्ये त्यांचं खाजगी प्रॅक्टिस आहे. त्याच्यामध्ये करेक्शन काय असतील तर डॉक्टर तुम्ही सुचवा. जोशी हॉस्पिटलमध्ये मी प्रॅक्टिस करतो. ओके. आता तुमच्यासाठी मी आमच्या ग्रुपबद्दल एक सांगतो. 7 वर्षापूर्वी तुम्ही एकदा नर्मदा हॉलमध्ये आलाच होता. करेक्ट. आत्ता सुद्धा आशाताईंनी मला सांगितलं, त्यांनी विचारल्यावर तुम्ही क्षणाचाही विलंब न करता चटकन हो म्हटला. हे फार महत्वाचं आहे आमच्या सर्वांसाठी. मलाही आनंद होतो की लोकांना माझी माहिती उपयोगी येईल आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात किंवा लाईफस्टाईल मध्ये बदल योग्य तसा होईल. खरं खरं आहे. त्यासाठी मी आमच्या ग्रुपची थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. हो. सरासरी एज ग्रुप 65 आहे. म्हणजे सिनियर सिटीजनचा हा ग्रुप आहे. हो. त्याच्यामध्ये बहुतेक सगळेजण सिंडोपाक, रूपार्क, राझालेट अशी औषधं घेत असतात. आता काही जण झंडूपा नावाचं जे आयुर्वेदिक मेडिसिन निघालंय तेही घेतात. ते सप्लिमेंटरी म्हणून घेतात. सिंडोपा घेतली की युरिनला जावं लागतं. हो. आणि ते लवकर पास होत नाही. ते पुरुषांच्या बाबतीमध्ये ते उभारून 5-10 मिनटं त्याला लागतात. त्यावेळी पेन्स खूप होतात. कमोडवर बसलं की पोटात लघवी तर असते परंतु ती बाहेर पडत नाही. त्यामुळे पेन्स येतात, असा त्रास होतो. ब्लॅडर साफ करण्यासाठी ट्रिमर्स आणि रिजिडिटी दोन्ही प्रकारच्या पेशंटना त्रास होतो. रात्री एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होताना जो त्रास होतो त्याच्यामध्ये ॲब्डोमेन, मूत्राशय या सगळ्याचा संबंध येतोच. दर 2 तासानं रात्री युरिनला जावं लागतं काही जणांना. आणि त्याच्यावेळी ब्लॅडरची कपॅसिटी कमी झालेली असते. त्यामुळं सगळा त्रासच त्रास. डायपर वापरा असा सल्ला दिला जातो. पण डायपर वापरणं एक दुसऱ्याच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही या काळामध्ये. आणि त्याच्यामुळे रॅशेस उठण्याची शक्यता वाढते असं मला वाटतंय. त्याच्यावरही तुम्ही प्रकाश टाका. स्त्री पुरुषांना युरिनची फ्रिक्वेन्सी कमी करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी काही मदत करता येईल का? डाएट, एक्झरसाइज, मेडिकेशन असं काही सुचवू शकाल का? युरिनेशनच्या वेळी पेन्स होतात त्या कमी करण्यासाठी काही उपाय सांगता येतील का? युरिमॅक्स जनरली डॉक्टर सांगतात, परंतु युरिमॅक्सचा फारसा उपयोग होत नाही. आणि मुख्य म्हणजे पाणी किती प्यावं. सिंडोपा घेतली की 200 ml पाणी प्यायलंच जातं. मी स्वतः सकाळी 1 लिटर पाणी प्यायचा प्रयत्न करतो आणि दिवसभरामध्ये 6-10 औषध घेतो. त्यामुळं प्रत्येक वेळी 200 ml 150 ml पाणी प्यायलं जातं.
त्यामुळे साधारणपणे 2 लिटर पाणी प्यायलं जातं. हे बरोबर आहे का, योग्य आहे का, त्याच्यामध्ये काही बदल करावा का? आपल्या व्याख्यानाला प्रश्नोत्तराला सुरुवात व्हावी आणि ती उपयोगी असावी म्हणून मी हे मुद्दे बोललो. आता माईक तुमच्या हातात आहे. तर बोला ना. मी माझं एक छोटं इंट्रोडक्शन करतो. हं. मी मूत्रपिंडाचा डॉक्टर आहे, म्हणजे युरॉलॉजिस्ट ज्याला इंग्रजीत म्हणतात. मला आता 25 वर्ष झाली प्रॅक्टिस मध्ये येऊन इकडे पुण्यामध्ये, आणि मी 4 हॉस्पिटल्स मध्ये कन्सल्टंट आहे. रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल आणि ज्युपिटर हॉस्पिटल. माझं स्वतःचा दवाखाना आहे औंधमध्ये. माझी ह्या ग्रुप बरोबर इंट्रोडक्शन किंवा सहवास झाला मिसेस वेर्णेकरांमुळे, ज्यांनी मला कन्सल्ट केलं होतं. आणि त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते जे हळूहळू करून, म्हणजे त्यांच्या मिस्टरांचे, ते हळूहळू करून त्याच्यात काही ना काहीतरी आपण एक सोल्युशन काढलेलं आहे. आणि मला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम ज्यांना असतात त्यांच्यासाठी काही ना काहीतरी उपाय काढायचा ह्याच्यात एक इंटरेस्ट आहे, म्हणून हे करतो मी. मला माहिती आहे की ज्यांना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत त्याला काही काही प्रॉब्लेम्सना सोल्युशन काहीच नसतं, पण आपल्याला काही ना काहीतरी करून त्यांची लाईफस्टाईल ही सोपी करायला पाहिजे आणि त्यांच्या अडचणी कमीत कमी केल्या तर त्या दृष्टीने त्यांना फायदेशीर आपलं जीवन जगता येईल. तर मी सजेस्ट करीन की जे काही प्रश्न असतील त्याची मी उत्तरं देतो, रादर दॅन मीच लेक्चर देणं, कारण एक मोनोलॉग होतो तो. दुसरी गोष्ट म्हणजे मोनोलॉग मध्ये किती फायदा त्याचा होतो हे मला कळत नाही, पण तुमच्या जर प्रश्नांची उत्तरं मिळाली तर ऑब्व्हियसली त्याचा फायदा प्रत्येक माणसाला होतो. आणि तोच आजूबाजूच्या लोकांमध्ये काही दडपण असतं काही प्रश्न विचारायचं, तेही दडपण निघून तेही प्रश्न विचारतात. तर आपण जे काही प्रश्न असतील ते चालू करू, आणि मी तुम्हाला एनकरेज करीन की तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्हाला वाटत असतील व्यर्थ प्रश्न आहेत किंवा तुम्हाला वाटत असतील की हे प्रश्न ऐकून कोण हसणार, अजिबात नाही. हे रेलेव्हंट प्रश्न आहेत, कधी कधी विचार केला जात नाही या प्रश्नांबद्दल, तर ते विचारा. आणि जी काही उत्तरं मला माहिती आहेत ती मी नक्की देईन, किंवा काही ना काहीतरी त्याच्याबद्दल एक मार्ग असेल तो मी सजेस्ट करीन. तर आपण तसं स्टार्ट करूया. धर्माधिकारी सर, एकच मिनिट. मी असं म्हणते की कॅप्टन कर्वेना लवकर जायचंय, तर कॅप्टन कर्वेंचा प्रश्न आपण अगोदर घेऊया. हो हो. बर. कॅप्टन. नमस्कार सर, मी कॅप्टन नमस्कार. सुनील कर्वे, एज 69. राईट. पार्किन्सन डिटेक्ट झाला 2019 साली. तुमचा व्हिडिओ ऑन कराल प्लीज सर? करतो हा, एक मिनिट. ओके. मला एक दोन प्रश्न असे आहेत की माझं हर्नियाचं ऑपरेशन झाल्यानंतर माझी युरिनरी फ्रिक्वेन्सी वाढली असं मला वाटतंय. ओके. पण प्रोस्टेटच्या करता स्कॅन केला तर त्याच्यामध्ये काही प्रोस्टेट वाढलेलं दिसत नाहीये. माझी एका वेळेला साधारण मी मेजर केले तर 200, 180 to 220 ml एवढी युरिन कलेक्ट होते ब्लॅडरमध्ये. ओके. आणि ब्लॅडरचं वाईडिंग काहीतरी 15 का 20 ml, म्हणजे वाईड काय म्हणतात ना ते, याच्यामध्ये घेतात अल्ट्रासाऊंड मध्ये. तर फक्त काय होतं, आता धर्माधिकारी म्हणण्यासारखं रात्री 3-4 वेळा उठायला लागतं आणि उठून परत झोप येते, पण उशीला वळलं की ब्लॅडर एम्प्टी करायचं फिलिंग येतं. पाठीवर झोपलेला असतो तोपर्यंत बऱ्यापैकी आय कॅन मॅनेज. म्हणजे मी ग्लूट टाईट करून किंवा ॲब्डोमिनल मसल्स टाईट करून केगेल एक्सरसाइज करून प्रयत्न करतोय,
ते आता 150 ml वरनं 180 ml किंवा 200 ml पर्यंत रिटेनिंग आलंय. पण युरिमॅक्स किंवा ती पेंटॅलिफेम म्हणून एक गोळी दिली होती, ती घेतली की माझे नॉस्ट्रिल्स कम्प्लिटली ब्लॉक होतात. ओके. त्यामुळे ते मी घेत नाहीये. म्हणजे थोडक्यात म्हणजे मी सध्या कुठलंही औषध घेत नाहीये, फक्त एक्सरसाइज वरतीच मी जास्त करून भर देतोय. राईट. आणि संध्याकाळी असं सांगितलं गेलं की संध्याकाळी 6 नंतर कमीत कमी पाणी प्या. त्यामुळे मी दिवसभरामध्ये प्रयत्न करतो तर तासाला एक भांड म्हणजे साधारण 200 ml पाणी प्यायचं. आणि रात्री शक्यतो पाणी पित नाही, पण तरी सुद्धा 10:30ला झोपायला गेलं तर 12:30, 3, 5 असं उठायला लागतं. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं दिवसाचा पाण्याचा इंटेक 2.5 लिटर पर्यंत व्हायला पाहिजे. 200 ml एका तासाला त्याच्यावरती पिऊ नका. सो 12 तासात तुम्ही बरोबर 2.5 लिटर प्याल. त्याच्यात चहा, कॉफी, तुमचं सूप, डाळ हे सगळं येतं. आता तुम्ही रात्री सहसा जेवल्यानंतर पाणी प्यायला नाही पाहिजे, एक्सेप्ट गोळ्या घेण्यासाठी. आता तुमची जी नाईट टाइम फ्रिक्वेन्सी आहे, काही कारणाने नाईट टाइम फ्रिक्वेन्सी असते, कारण एक डायुरेसिस होतं, ऑस्मॉटिक डायुरेसिस म्हणतो. तुम्ही चालत राहतात, बरचसं पाणी पायात अक्युमुलेट होतं, इडिमा. तुम्ही ज्या वेळेला झोपतात ते रिडिस्ट्रीब्यूट होतं, म्हणून रात्री कधी कधी जास्ती वेळा जायला लागतं. आता तुमचं पार्किन्सन्स असल्यामुळे प्रॉब्लेम काय होतं की तुमच्या ब्लॅडर ची कॅपॅसिटी स्टोअर करण्यासाठी कमी राहते. आम्ही त्याला कॉम्प्लायन्स म्हणतो. कॉम्प्लायन्स म्हणजे तुम्ही जर एक फुगा फुगवला, तो इथपर्यंत फुगवता येतो की त्याच्यानंतर फुटेल, म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. तुमच्या ब्लॅडरचं कॉम्प्लायन्स कमी असतं. म्हणून ब्लॅडर जर भरला, आपल्याला पहिली फिलिंग येते ब्लॅडर भरल्यावर 200 ml ची, आणि ती एवढी इंटेन्स फिलिंग येते तुमचं कॉम्प्लायन्स कमी असल्यामुळे की तुम्हाला भीती असते की लीक होईल म्हणून तुम्ही पटकन जाऊन युरिन पास करतात. ओके. नॉर्मल माणसामध्ये कॉम्प्लायन्स असल्यामुळे जरी ती फिलिंग आली, ती फिलिंग ढकलली जाते आणि 400 ml पर्यंत तुम्ही अक्युमुलेट करू शकतात. ऑफकोर्स ते योग्य नाहीये, पण एक योग्य ठिकाण पोचेपर्यंत किंवा ओव्हरनाईट जर तुम्ही पाहिलं, 400 ml जर अक्युमुलेट झालं, सकाळी उठून लोकांना युरिन पास करायला जाता येतं. आता पार्किन्सन्स मध्ये हे जी भावना येते ती आपल्याला कमी करायला काही ड्रग्ज यूज करता येतात, ज्यांना अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज म्हणतात. ऑफकोर्स प्रत्येक औषधाचं काही ना काहीतरी साईड इफेक्ट आहे. तर पार्किन्सन्स पेशंटमध्ये, मेल्समध्ये आपल्याला एक मिराबेग्रॉन म्हणून ड्रग आहे, जो आपल्याला रात्री देता येतो, आणि दिवसा सॉलिफेनासिन म्हणून हा दिवसा देता येतो. त्यांनी बेसिकली हा जो कॉम्प्लायन्सचा प्रकार आहे, तुम्हाला जी तीव्र भावना येते जाऊन युरिन पास करायची, ती डिले करता येते. डिले केल्यामुळे तुम्हाला जास्ती वेळ मिळतो, किंवा हे जे इनकॉन्टिनन्स एपिसोड्स होतात, आपण अर्जन्सीमुळे तुम्हाला धावत जायला लागतं आणि पोचायच्या अगोदर होऊन जाते, ते कमी होतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हालाही वेळ जास्ती मिळतो, आणि हळूहळू तुम्ही जसं एक्सरसाइज करून किंवा किगल्स एक्सरसाइजेस करून तुम्ही तुमची कॅपॅसिटी ब्लॅडरची आता 180 ते 200 ml पर्यंत आणलेली आहे. तर ही भावना कमी झाली तर तुम्हाला वेळही जास्ती राहील. तर मी हे अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज तुम्हाला रेकमेंड करीन. पहिल्यांदा मिराबेग्रॉन चालू करायचं 50, कारण तुमची नाईट टाइम फ्रिक्वेन्सी जास्ती आहे. 50 मिलीग्राम्स हा डोज आहे. 25 किंवा 50 तर तो ट्राय करा. आणि तुमची जर रात्री जायची फ्रिक्वेन्सी 3 पासनं 1 किंवा 2 वरती आली, ऍटलिस्ट तुमची झोप कंप्लीट होईल आणि झोप मोड कमी होईल.
येस, थँक्यू. आणि मला असं जाणवलंय की जेव्हा इफ आय ट्राय टू होल्ड बॅक फॉर सम टाइम, ट्राय टू स्टॉप माय सेल्फ फ्रॉम गोइंग टू टॉयलेट, आणि तेव्हा जेव्हा मी जातो तेव्हा युरिनचा फ्लो वीक असतो. पण एरवी जेव्हा जस्ट फिलिंग आलं आणि मी गेलो तर युरिनचा फ्लो बऱ्यापैकी नॉर्मल असतो. आणि दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी समजा आता एकदम 2-3 ग्लास पाणी प्यायलं तर कधी कधी 20-20 मिनिटांनी सुद्धा मला 200 ml एवढं, म्हणजे ते पाणी पितो ते पटापट बाहेर पडतं असं. तुम्ही जर कुठलं लिक्विड घेतात त्याच्यावरती आहे. तुम्ही जर कॉफी घेतली, कॉफी डायुरेटिक आहे. हो. डायुरेटिक जर घेतलं तर पटकन, आता एक कप मध्ये 200 ml असतं, आणि डायुरेसिस झाल्यामुळे तुमचं अगोदरचंही जे पाणी असतं ते पटकन पिशवीमध्ये जमा होतं, म्हणून तुमचं एका वेळेला 200 ml येतं. दुसरी गोष्ट म्हणजे हवा जर बाहेर थंड असली आणि तुम्ही फॅन लावलेला असेल, तुम्ही जर एक ग्लास पाणी प्यायलात, तुम्हाला घाम काहीच येत नाही, सो ऑब्व्हियसली हे पाणी बरंचसं बाहेर यायला पाहिजे, म्हणून तुम्हाला ही तीव्र भावना येते पटकन जाऊन युरिन पास करायला. ओके. तुम्ही जर एक ग्लास, तुम्ही जर फिरून आलात एक तासभर आणि नंतर एक ग्लास पाणी प्यायलात, तुम्हाला युरिन जमा व्हायला एक अर्धा ते पाऊण तास लागेल, मे बी लॉंगर, कारण तुम्हाला घामानी बरंच शरीरातलं फ्लुइड गेलेलं आहे, आणि जे पाणी घेतात तुम्ही ते ते भरून काढण्यासाठी किंवा रेप्लेनिश करण्यासाठी घेतायत. करेक्ट. पण मला असंही जाणवतंय की मी जेव्हा चालायला जातो तेव्हा बाहेर हवा गरम किंवा गरम असेल खूप तर जरा वेळ लागतो, पण जेवढं मी जास्त चालतो तेवढं मला पटकन जावं लागतं टॉयलेटला. तुम्ही ज्या वेळेला बाहेर चालतात त्याच्या एक अर्धा तास अगोदर काही लिक्विड्स घेऊ नका, स्पेशली बाहेर थंड असलं तर, कारण तुम्ही चालताना तुमच्या ब्लॅडरलाही स्टिम्युलेट करतात, ओके. कारण तुम्ही ऍब्डॉमिनल मसल सुद्धा कॉन्ट्रॅक्ट करतात ना. येस. ओके, थँक्यू. प्लेजर. मी माझा व्हिडिओ बंद करतो ना. हो. आणि ऑडिओ पण धर्माधिकारी बंद सर, करतो. हो धर्माधिकारी सर, आता तुम्ही पुढचा 1 by 1 घेऊ शकता. विचारू प्रश्न? हो, विचारा ना प्लीज. तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलंच, पाणी किती प्यावं आणि केव्हा प्यावं याचं. युरिनची फ्रिक्वेन्सी कमी करण्यासाठी एक डाएट, एक्झरसाइज व मेडिकेशन याचं काही कॉम्बिनेशन सुचवता येईल? ती डाएट म्हणजे तुम्ही जर डायबिटिक असलात तर तुमची शुगर जेवढी कंट्रोलमध्ये राहील तेवढी तुमची फ्रिक्वेन्सी कमी राहील. जर शुगर जास्ती असली तुमची फ्रिक्वेन्सी जास्ती असते आणि अर्जन्सी जास्ती असते. सो डाएटमध्ये मी सजेस्ट करीन तुमचा जो कार्बोहायड्रेट भाग आहे तो 30% वरती ठेवू नका डाएटमध्ये. ओके. ओके. आणि ऑब्व्हियसली कार्बोहायड्रेट म्हणजे त्याच्यात स्वीट्स पण येतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर डायुरेट म्हणजे चहा कॉफी घेतात, कॅफिनेटेड ड्रिंक्स, हे सकाळी घ्या, रात्री उशिरा घेऊ नका. जर तुम्ही अल्कोहोल घेत असला तेही संध्याकाळी लवकर घ्या, उशिरा घेऊ नका, कारण नाहीतर रात्री तुम्हाला बऱ्याच वेळेला उठायला लागेल आणि त्याचा त्रास जास्ती होईल. सगळे तुमचे फ्लुइड्स रात्रीच्या जेवणापर्यंत संपवा. त्याच्यानंतर जर गरज असली फ्लुइड्सची तर जीभ ओलं करण्या इतकं घ्या. तरी जर जास्ती तुम्हाला भावना आली तर तुम्हाला गुळणी करता येते, पण ऍक्च्युअली फ्लुइड्स आत
घेण्याचं प्रमाण कमीत कमी ठेवा. पण सिंडोपाचा डोस जर संध्याकाळी रात्री 8ला असेल तर हो, त्याच्याबरोबर 100 ml पाणी जातच. तेवढं जाऊ द्या ना. ओके. 8 नंतर तुम्ही झोपणार 10 पर्यंत. 10 ऍटलीस्ट 2 तास तरी गॅप असतो ना, मे बी जास्ती. त्यावेळेत तुम्ही एकदा युरिन कराल झोपायच्या अगोदर. बरोबर. माझ्या बाकीच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कर्वेना जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये आलेलीच आहे. ओके. अविनाश एक मिनिट हा, कर्वे बोलतो परत. हम्म. तर मी रात्री झोपताना मॅक्साट 40 म्हणून बीपीची गोळी घेतो. ओके. दॅट ऑल्सो पुट डायुरेटिक आय थिंक. I don't know, but I don't think it's a diuretic. ओके. If it is, I would suggest you go back to your physician and try to get it changed. ओके. But I don't think it's a diuretic. राईट. थँक्यू. मी फडणीस. नमस्कार. नमस्कार. मला असं हा जो त्रास आहे, हा त्रास मला 6 महिन्यापूर्वी पासून व्हायला लागलेला आहे. बरं, कुठला त्रास? लघवीला मला 7-8 वेळा उठावं लागतं बरं. रात्री. त्यामुळे झोप हे होते. हो. आणखी हे झालं की ज्यावेळेला प्रेशर आहे त्याचं, ते प्रेशर मला त्या ह्याच्यावरची त्वचा मागं घेतल्याशिवाय लगेच होत नाही. कसला प्रेशर मला सांगा. प्रेशर लघवी होणार ना. हो, सो त्याच्यावर प्रेशर नसतो लघवीचा. तर मला असं ते फार उशिरा सुरू होतं प्रेशर दिलं. ओके. पण त्याच्यावर त्वचा आहे. तुमचं वय काय आहे? मी 78. ओके. तो तुम्हाला प्रोस्टॅटिक ऑब्स्ट्रक्शन मुळे हा प्रेशर येत नाहीये. ओके. नाही. हो, मला तसं येत नाही. सो हे मला आता सुरू आहे. सो प्रोस्टॅटिक ऑब्स्ट्रक्शन मुळे जो प्रेशर येत नाहीये, तुमची एक सोनोग्राफी करून बघायला पाहिजे की किती युरिन तुमची शिल्लक राहते. एक दुसरं म्हणजे जर शिल्लक राहण्याचं प्रमाण खूप जास्ती नाहीये तर तुम्हाला एक युरिमॅक्स सारखं म्हणजे एक अल्फा ब्लॉकर म्हणतो आम्ही त्या औषधाला, ते चालू करायला लागतील. त्यांनी तुमचा फ्लो वाढेल आणि त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन मध्ये अल्फा ब्लॉकर बरोबर अजून एक मीरा बेग्रॉन म्हणून देतो, जी आता एक टॅबलेट येते. अशी मिळून जर चालू केली तुम्हाला, रात्रीचा फ्लो वाढेल आणि फ्रिक्वेन्सी कमी राहील. पण दुसरं महत्वाचं म्हणजे पाण्याचा इनटेक तुम्ही जेवल्यानंतर रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे. हे 2 मी तुम्हाला सजेशन्स देईन. पण पहिले तुमचे तपासण्या करून बघा की प्रोस्टॅटिक ऑब्स्ट्रक्शन आहे, याच्यामुळे युरिन किती शिल्लक राहते. हॅलो. हॅलो. त्याच्यामुळे घ्यायला लागतं, त्याचं कारण काय? कशाचं कारण? लघवी माझं जर ब्लॉक झाले हो, तर मी कातळ किंवा तशा बाजूला घेतली, मागं घेतली तर मला लघवी कातडं मागे घेतलं तर तुम्हाला भावना येते की फ्लो वाढलेला आहे. ऍक्च्युअल फ्लो वाढलेला नसेल. नाही, बऱ्याच वेळ जायला लागतं. तुम्ही कातडं ज्या वेळेला मागे घेतात, तुम्ही तुमचा लघवीचा पाईप सुद्धा कॉम्प्रेस करतात ना. जर तुम्ही पाईप कॉम्प्रेस केला तर पूर्णपणे बंद नाही केला, बाहेर येणारा फ्लो तुम्हाला वाटतो वाढलेला आहे म्हणून. इफ यू सी द ऍक्च्युअल फ्लो, इट इज नॉट इन्क्रीज्ड. टेस्ट करून मी तुमच्याकडे येऊ का? काय हो? टेस्ट करून मी तुमच्याकडे येऊ का? हो, कधी. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. तर नमस्कार. नमस्कार. मी उमेश तलगर.
माझं वय राईट. 65 वय आहे. हो 100 mgच्या 4 सिंकॅफोन गोळ्या घेतो, म्हणजे घ्याव्याच लागतात त्या पार्किन्सनसाठी. ओके. त्याचा आउटलेट युरिन मधून जातं नेहमी. कुठल्या घेतात, सॉरी परत सांगा. सिंकॅफोन 100 mg. म्हणजे सिनडोपा घेतात तुम्ही. सॅन्डोपा हो 100. तर ते डोपामाइन जे असतं वेस्ट ते युरिन मधून जातं. नाही, जरी गेलं त्याचा बेसिक जो पार्किन्सनचा प्रॉब्लेम आहे, पार्किन्सन्स मध्ये एक्सेसिव्ह अँटीकोलिनर्जिक ऍक्टिव्हिटी होते. याच्यामुळे तुमचा ब्लॅडर जो आहे तो थोडी जरी युरिन आली पटकन कॉन्ट्रॅक्ट होतो. आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे कधी कधी तुमचा जो बाहेर जाण्यात आउटलेट असते, त्याला आम्ही स्फिंक्टर म्हणतो, त्यांनी आपल्याला पाहिजे त्यावेळेला युरिन करता येते. त्याच्यात आणि ब्लॅडरच्या कॉन्ट्रॅक्शन मध्ये एक साम्य किंवा सिनर्जी असते, ती सिनर्जी होत नाही. म्हणजे तुमचा ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होतो आणि स्फिंक्टर रिलॅक्स व्हायला पाहिजे, नाहीतर आउटलेट ओपन होणार नाही. तसं होत नाही कधी कधी, आणि तसं न झाल्यामुळे युरिन पाहिजे तशी बाहेर येत नाही. सो हा बेसिक प्रॉब्लेम ड्रगचा नाहीये, हा बेसिक प्रॉब्लेम पार्किन्सनचा आहे, ज्याच्यामध्ये तुमचे शरीरातले किंवा मेंदूतले काही पदार्थ कमी प्रमाणात तयार होतात आणि ज्याचा इफेक्ट पूर्ण बॉडीवरती होतो. मोटर ऍक्टिव्हिटी जरा स्लो होते. मोटर ऍक्टिव्हिटी स्लो पेक्षा काय म्हणतात, इट इज नॉट इन ट्यून विथ एव्हरीथिंग, म्हणून तुम्हाला रिजिडिटी होते. ती युरिनच्या वेळेला पण होते, म्हणजे पटकन होत नाही, जाऊन थांबावं लागतं. हो बसमध्ये फार जाणवते, जेव्हा आम्ही रात्रीच्या वेळेला ट्रॅव्हल करतो तेव्हा मरणसम वेदना होतात, कधी थांबवतो हा असं होतं. बघितलं तर नॉर्मलच युरिन असते, पण ते एन्झायटी वाढते आणि आपण पॅनिक होतो एकदम. अँझायटी पेक्षा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉम्प्लायन्स कमी झालेला आहे. तो कॉम्प्लायन्स कमी झाल्यामुळे तुम्हाला घाई होते आणि भीती वाटते की युरिन लीक होईल का, कारण प्रेशर एवढा वाढलेला असतो ब्लॅडर मध्ये. म्हणजे सिंपल गोष्ट, म्हणजे तुम्ही रबर बँड ताणला, त्याला एक इलॅस्टिसिटी असते. इलॅस्टिसिटीमुळे रबर बँड सोडला की अगोदर होता तसाच परत येतो, पण तुम्ही एवढा ताणला तो की त्याची इलॅस्टिसिटी घालवली तर परत आपल्या ओरिजिनल शेपला येत नाही. तर ब्लॅडरचं असंच झालेलं असतं की त्याचं जे कॉम्प्लायन्स, म्हणजे जशी कॅपॅसिटी वाढते तसं प्रेशर वाढायला देत नाही ब्लॅडर, त्याला कॉम्प्लायन्स म्हणतात. पण तुमचं कॉम्प्लायन्स कमी झाल्यामुळे ब्लॅडर एका प्रमाणात भरला की प्रेशर एवढा होतो, तुम्हाला भीती होते की लिकेज होईल का, म्हणून तुम्हाला पटकन जायला लागतं. आणि ती घाई जी असते त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी होते. त्याला कॉम्प्लायन्स वाढवण्यासाठी काय करता येईल? कॉम्प्लायन्स वाढवण्यासाठी 2 गोष्टी करता येतात. एक म्हणजे ज्या किगल एक्सरसाइजेस मला वाटतं डॉक्टर कर्वेनी सांगितल्या त्यांनी. किगल एक्सरसाइजेस म्हणजे आपण आपला स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट करून ठेवावा आणि आपल्याला जे पटकन जायला लागतं ते हळूहळू करून त्याची वेळ वाढवावी. आणि काही औषधं मिळतात अँटीकोलिनर्जिक औषधं म्हणून, ज्यांनी ही भावना कमी होते. आता तुम्ही जर दर 200 ml ला जायला लागलात किंवा 150 ml ला, तुमच्या ब्लॅडरची कॅपॅसिटी कमी होते. ती कॅपॅसिटी वाढवण्यासाठी किंवा भावना ही कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतः हे धरून, म्हणजे हे धरून ठेवायला लागतं. म्हणजे तुम्हाला जर 2-2 तासांनी जायला लागतं तर गोळ्यांनी तुम्हाला अर्ध काम गोळ्या करतील आणि अर्ध काम तुम्हाला करायला लागेल. निग्रह करायला पाहिजे. हो, म्हणजे तुम्ही आता घरी असलात, तुम्हाला भावना आली तर तुम्ही ती थोडी डिले केली, हळूहळू करून 2 तासाचे 3 तास होतील. थँक्यू सर, थँक्यू.
अजून एक प्रश्न होता ते विचारा. येलो जो कलर येतो डिस्चार्जला तो काय? आपण जेव्हा युरिन डिस्चार्ज करतो तेव्हा येलोइश कलर येतो तर तो हो. काय avoid करता येईल का? कारण तो फार काही ठिकाणी ऑकवर्ड वाटतं म्हणजे पब्लिक टॉयलेट मध्ये वगैरे. येलोइश डिस्चार्ज म्हणजे आम्ही ज्या गोळ्या घेतो ना हो हो त्याला काही पर्याय नाही, कारण त्याचे काही मेटाबोलाइट्स तुमच्या लघवीतनं निघून जातात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बी कॉम्प्लेक्स गोळी घेतली तुमची लघवी एकदम पिवळी होते. ही या केस मध्ये पण तसंच होतं. हो, कारण काही मेटाबोलाइट्स लघवीतनं एक्सक्रीट केले जातात. सो त्याच्यामुळे तो कलर येतो, त्याला काही पर्याय नाही. कारण मी ऑफिसला जायचो आणि मी रूम शेअर करायचो तर तो हो. पार्टनर माझ्याकडे सस्पिशियस बघायचा, अरे तुला काय आजार झालाय का वगैरे. पण म्हटलं नाही बाबा पार्किन्सन आहे आणि हे असं होतंय. पण बऱ्याच वेळा ग्रामीण भागातल्या लोकांना ते विचित्र वाटायचं, म्हणून म्हटलं यात काय उपचार करणं काय थांबवता येईल का? नाही, वी हॅव टू एक्सेप्ट इट. काही नाही, यू हॅव टू एक्सेप्ट इट. थँक्यू सर, थँक्यू. वेलकम, प्लेजर. धर्माधिकारी सर, धर्माधिकारी सर, एक प्रश्न तुमचा होता. विचारा ना. युरिन पास करताना पेन होतं असा सरांचा प्रश्न होता मगाशी. हो, तो युरिन पास करताना पेन एखाद्या वेळी त्यांना प्रोस्टेटमुळे अडथळा असेल ज्याच्यामुळे पेन होतं, किंवा दुसरं कारण मी सांगितल्याप्रमाणे एक सिनर्जी नसते की ज्या वेळेला ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होतो तुमचा स्फिंक्टर किंवा जो मार्ग ज्यानी आपण लघवी धरून ठेवतो तो रिलॅक्स होतो. तर ही सिनर्जी नसल्यामुळे ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होतो पण तो रिलॅक्स होत नाही. ह्याला ब्लॅडर स्फिंक्टर डिससायनर्जिया म्हणतो. त्याला उपाय एकच असतो की अल्फा ब्लॉकर्स म्हणजे काही गोळ्या आहेत त्या चालू करायच्या आणि त्यांनी स्फिंक्टर आणि प्रोस्टेटचा भाग रिलॅक्स होतो. धर्माधिकारी सर, तुमचा माईक म्यूट आहे. हॅलो हॅलो. हॅलो हा, मी काशीनाथ येनपुरेंकडनं बोलतो आहे. बोला. वय आहे आता 75 चालू आणि त्यांना पार्किन्सनचा त्रास आहे. जुना त्रास आहे जो 10-1 वर्ष झाले त्यांना पार्किन्सनचा त्रास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रोटेसचं ऑपरेशन झालेलं आहे, हर्नियाचं ऑपरेशन झालेलं आहे. वॉशरूमला त्यांना 4 वेळा उठावं लागतं रात्रीतून आणि डायपर वापरतात ते. माझं एक प्रामाणिक मत आहे. कपडे ओले होतात आणि हो, माझं एक प्रामाणिक मत आहे की ऍज फार एज पॉसिबल पार्किन्सन्स मध्ये लघवी अडकल्याशिवाय प्रोस्टेट ग्रंथीचं ऑपरेशन करायला नाही पाहिजे. मी कारण सांगतो, कारण प्रोस्टेट ग्रंथी हा एक अडथळा असतो. लघवीची पिशवी खूप जोरात काम करत असते. तुम्ही जर तो अडथळा काढून टाकला तर तो सगळा लघवीच्या पिशवीचा जोर पूर्ण लघवी बाहेर टाकायला उपयोगी होते, पण त्याच्यात तुमचा कंट्रोल राहत नाही आणि लिकेज व्हायला लागतं, जसं त्यांना होत आहे, इनकॉन्टिनन्स होत आहे. तर प्रोस्टेट ग्रंथी ऍज फार एज पॉसिबल औषधांनी रिलीफ मिळायला औषधं वापरायला पाहिजे. फक्त जर लघवी अडकली तर उपाय नसतो, त्यावेळेला त्यांना ऑपरेशन करणं भाग आहे. आता ह्यांची जर लघवी लीक होते तर त्यांना काही औषधं चालू करून बघता येईल. एक म्हणजे सोलिफेनासिन म्हणून. सोलिफेनासिननी ब्लॅडरचं कॉन्ट्रॅक्शन आपल्याला कमी करता येईल. सोलिटेन म्हणून गोळी येते. हो, तर ती गोळी दिवसा देता येईल. रात्री अडचण खूप जास्ती होते तर रात्रीच्या वेळेला मी सजेस्ट करीन त्यांना 2 ऑप्शन्स आहेत.
एक नॅपी घालायची किंवा नॅपी दुसरं घालायची. किंवा दुसरं कॉन्डम ड्रेन म्हणून, म्हणजे आपला निरोध कसा येतो तसा एक लिंगाला लावायचं आणि तो एका बॅगला कनेक्ट करायचा. तर रात्रीची वेळ खूप महत्वाची असते, कारण रात्री म्हणजे तुमचा बिछाना जर ओला झाला तर झोपता येत नाही आणि ते चांगली फिलिंग नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे परत परत उठायला लागलात पडून काही तुटण्याचाही भीती असते. तर ह्यासाठी जर तुम्ही एक कॉन्डम ड्रेन वापरलं आणि ती लघवी समजा एका पिशवीत साठते, सकाळी उठेपर्यंत तुम्ही ड्राय असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हालाही भीती नसते कुठे उठून जायची आणि पडून काही अनावश्यक गोष्ट होण्याची. अच्छा. तर मी सजेस्ट करीन की या गोळ्या चालू करायच्या, गोळ्यांनी पार्शल रिलीफ होईल, पण रात्रीच्या वेळी मात्र सांभाळायला पाहिजे. बरोबर. बरं. हॅलो डॉक्टर, ते या गोळ्या किती दिवस घ्यायच्या? सोलिटेन पहिल्यांदा 1-2 आठवडे घेऊन बघा किती फायदा होतो. त्याचा डोस दुप्पट सुद्धा करता येतो. अच्छा अच्छा. एकच गोळी घ्यायची? एकच गोळी घ्यायची आणि त्याचा किती इफेक्ट होतो बघायचा. त्याचा इफेक्ट जर तेवढा नसेल तर त्याचा डोस दुप्पट करता येतो, दुप्पट करून बघता येईल. प्रोस्टेट काढलेला आहे म्हणजे त्यांना जो रेझिस्टन्स किंवा अडथळा निर्माण होत होता तो काढलेला आहे. सो आता लघवीची पिशवी मोकळेपणे काम करते. फक्त त्याचा तोटा आहे की लघवी लीक होते. हा हा. बर बर. म्हणजे ह्याचा पार्किन्सनचा काही प्रॉब्लेम आहे का? पार्किन्सन्स मुळेच प्रॉब्लेम आहे. आता पार्किन्सन्स अगोदर प्रोस्टेट ग्रंथी असताना प्रोस्टेट ग्रंथी पार्किन्सनचा प्रॉब्लेम असून सुद्धा लिकेज व्हायला देत नव्हती. अच्छा. आता ते मोकळं झाल्यामुळे रस्ता लिटरली मोकळा आहे. सो लघवीची पिशवी कॉन्ट्रॅक्ट झाली की लघवी लीक होते. बर बर, ठीक आहे. या गोळ्या आम्ही घेऊन बघतो. घेऊन बघा. त्याही पेक्षा तुम्ही सरांना प्रत्यक्ष भेटा बरं का. बर बर. ते जास्त बरं होईल, म्हणजे तपासून हे करता येईल. बर बर. सगळी जुनी फाईल घेऊन जर तुम्ही सरांना प्रत्यक्ष भेटलात जवळच्या कन्सल्टिंग मध्ये तर बरं होईल. धर्माधिकारी सर, तुम्ही अजून एखाद दुसरा काही विचारायचा? मी विचारू का? हॅलो, मी विचारू का? हा सर, नाव सांगा अगोदर आणि मग प्रश्न मी विचारा. मोहन देशमुख. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. व्हिडिओ चालू. माझे 2 प्रश्न आहेत. विचारा ना. एक आहे की स्ट्रेंज फिलिंग, कधी कधी 100 ml वर अर्ज येते, कधी 200-250 ml वर येते आणि 100 ml वर जेव्हा येते टेन्स टू कम आउट लीक, पण दरवेळेला होते तसं नाही, पण अर्ज खूप असते. क्वांटिटी ऑफ युरिन व्हेरीज. Are you a diabetic? No. Okay. See, understand one thing. When you have a intense feeling at 100 ml, the pressure in the bladder is very high. That is why you have that intense feeling at a smaller volume. So if you don't void, it will leak immediately. At 200 ml, when you get that feeling, your bladder pressure has already accommodated earlier pressure of the 100 ml. Okay. So the pressure is relatively less. That is why when you reach the toilet, you have enough time to pass urine. Although it will take you much longer to pass urine with 200 ml as compared to 100 ml. Obviously. You understand? So that is the difference. Yes. But the benefit is that you don't leak, although you struggle to pass urine. Yes. Okay. दुसरा प्रश्न माझा असा आहे की रात्री झोपताना अवॉइड करतो, पण नेक्स्ट हाफ एन आवर आय फील इट इज फुल अगेन. See,
You have to understand आणि one त्या thing. हा In a 24-hour day, you sleep for about 6 to 7 hours. Okay? In one at night. day, we produce about 1 to 1.5 liters of urine. If you sleep 1/4 of the time, overnight you accumulate about 300 to 400 ml of urine. Correct? Now, Oh. if there is a young man, he will accommodate that urine overnight without having to get up because his bladder has that elasticity. Now, as you grow older, that elasticity becomes less because of a prostatic obstruction, because of maybe some infection, inflammation. In Parkinson's, it is even lesser because your elasticity has been compromised with the drugs. So any urine which is more than 100-200 ml will cause the pressure to go up and will make you want to go to the toilet because you have a fear that you will leak. No, the swelling doesn't come every time. It comes only when the urine quantity is low. So what I would suggest is, तुम्ही जेवल्यानंतर थेंबभर पाणी पिऊ नका. बरं. You must be drinking water to take your tablets at night. Yes. After dinner. Take it minimum. immediately after dinner. Not take it before you go to bed at night. Oh, I see. Okay. You understand? Understood. So there should be a gap of at least 1.5 hours between your last drink and you going into bed. Okay. So that when you pass urine, you pass all the urine that has accumulated in the bladder. पण तरी आफ्टर 2 hours I get up, उठतो आणि त्याच्यात क्वांटिटी भरपूर असते परत. आफ्टर 2 hours तुम्हाला क्वांटिटी भरपूर वाटते. तुम्ही जर मेजर केली, इट विल बी अबाउट 150 to 200 ml. No, 250 to 300 ml असतं कधी कधी. Then you have to adjust your fluids. You are taking more संध्याकाळी fluids. 6च्या नंतर आय रिस्ट्रिक्ट माय फ्लुइड्स रिस्ट्रिक्ट करतो मी. पण किती घेतात फ्लुइड्स तुम्ही? मोजा एकदा. 2 ते 2.5 लिटर कमीत कमी होतो. तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करीन एक चार्ट भरा, ज्याला आम्ही फ्रिक्वेन्सी व्हॉल्यूम चार्ट म्हणतो. म्हणजे बेसिकली लेफ्ट साइड कॉलम मध्ये तुम्ही जे पाणी पितात त्याचं एक ml मध्ये मेजर ठेवा. म्हणजे 1 ग्लास प्यायला 200 ml, 2 ग्लास प्यायला 400 ml, 1 बाउल सूप प्यायला तर 300 ml. सो एवढं सगळं एक मोजून ठेवा आणि दुसऱ्या कॉलम मध्ये एका मेजरिंग जार मध्ये किती युरिन बाहेर येते ह्याचा एक चार्ट ठेवा. The difference between the two should be about a liter. Water should be more, जास्त right? पण it should be a liter. असं व्हायला नको की तुम्ही 3 लिटर पितायत आणि 2 लिटर बाहेर येत आहे. सो यू हॅव टू रिड्यूस युअर 3 लिटर टू 2.5 लिटर. आणि पाणी म्हणजे इट इन्क्लुड्स ऑल युअर चहा, कॉफी, सगळं. टोटल बरोबर. सो असा एक चार्ट भरा तुम्ही आणि यू विल अंडरस्टँड युअर सेल्फ whether you need to adjust your fluids or not. 1 लिटर डिफरन्स युरिन आणि वॉटर कन्झम्पशन मध्ये. हो, कारण काय होतं, तुम्हाला तुमच्या रेस्पिरेशनला 400 ml फ्लुइड लागतं, तुमच्या सेल्युलर ऍक्टिव्हिटीला 400 ml फ्लुइड लागतो आणि तुम्हाला सकाळी मोशनला जायला 200 ml फ्लुइड लागतं. तो असा 1 लिटर तुम्हाला काही काम न करता लागतच. ठीक आहे. ओके. थँक्यू व्हेरी मच. प्लेजर. मॅडम, लास्ट 2 questions.
हो सर, हो सर. मंडळी, सरांनी आपल्याला खरंच मौल्यवान वेळ दिलाय. आता फक्त शेवटचे 2 क्विक प्रश्न घेऊया. बरेचसे, मला असं वाटतंय बरेचसे कव्हर झालेत. धर्माधिकारी सर, बरेचसे तुमच्या प्रश्न यादीमध्ये कव्हर झालेले आहेत. इतर कोणाला हो, प्रश्न हो. विचारायचे असतील तर त्यांनी विचारावे. हॅलो, मी विचारू का मृदुल? मृदुल, हो, हो. नाव एकदा मी सांग फक्त. विचारू? श्यामल, नाव मी सांग. श्यामलता काकडे साताऱ्याहून नमस्कार. बोलतेय. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. मला हे पार्किन्सन डिटेक्ट होऊन 21 मध्ये डिटेक्ट झालं, 22 मध्ये डिटेक्ट झालं. ओके. अँड त्यानंतर आय वॉज ऑन हाफ सिंडोपा वर्षभर ऑलमोस्ट. देन आय वॉज ऍडमिटेड टू कोकिलाबेन हॉस्पिटल आणि तिथे माझं सगळं चेंज केलं. बीपीची गोळी मला ट्रेल्मिसार्टन होती, मला वाटतं ते बदलायला सांगितली होती मला. आणि कोकिलाबेन हॉस्पिटल मोहित भट्टांनी सगळं चेंज केलं. स्टेमलो दिलं मला, स्टेमलो 2.5 आणि सिंडोपा 1 हाफ अशी 4 टाइम्स आफ्टर 4 hours गॅप. आता मला युरिन, धर्माधिकारी सरांनी जे प्रश्न विचारले, कर्वे साहेबांनी जे प्रश्न विचारले तेच माझे आहेत. युरिन कंट्रोल होत नाही, खूप वेळा जायला लागतं, रात्री तर 4-5 वेळा जायला लागतं, दिवसा सुद्धा कंट्रोल होत नाही बऱ्याच वेळेला. तर स्टॅमलोमुळे माझ्या फिजिशियनने सांगितलं की सिस्टायसिस झाले, किडनीला सूज झाली आहे म्हणाले त्या. आणि त्यांनी स्टॅमलो चेंज केली, 1 टाइम स्टॅमलो 2.5 आणि मिनी प्रेस दिली आहे 2.5. सध्या मी पौर्णिमा गौरीकडे जाते, जोशी हॉस्पिटलला. त्यांनी मला युरिमॅक्स स्टार्ट केली आहे आणि शी हॅड सजेस्टेड डायलेटेशन ऑफ युरिथ्रल पॅसेज. ते मी करून घेतलं. ओके. तरी सुद्धा काही फार फरक पडला नाहीये. नाय आय एम टेकिंग युरिमॅक्स. अजून 8 दिवस झाले असतील, अजून काही फरक नाही पडलेला फारसा. सो व्हॉट डू आय डू? Yeah, the first thing is, see, I don't think there is any obstruction to your outlet. No obstruction. No, it is just a feature of your bladder contracting excessively. And I don't think it has anything to do with Stamlo. Changing from Stamlo to Minipress XL. Minipress XL outlet तुमचा रिलॅक्स करतं. ओके. सो मिनीप्रेस एक्सेल चा एकच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला पार्किन्सन्समुळे ऑटोनॉमिक सिम्पटम्स येतात, त्याच्यामुळे बीपी खालती जाण्याची शक्यता असते. सो मिनीप्रेस एक्सेल हे पार्किन्सन्स मध्ये खूप योग्य ड्रग नाहीये. ओके. इतर माणसांमध्ये देतो आम्ही, कारण बीपी खालती येतं अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून, आणि प्रोस्टेट साठी फायदा होतो पुरुषांना. तर मी तुम्हाला सजेस्ट करीन, तुम्हाला एक अँटीकोलिनर्जिक ड्रग पाहिजे. ओके. विल रिड्यूस युअर फ्रिक्वेन्सी. तुमचा आउटलेट मध्ये काही ऑब्स्ट्रक्शन नाहीये, म्हणून तुम्हाला हे डायलिटेशन करून किंवा युरिमॅक्स देऊन तुम्हाला त्याचा काहीच फायदा झालेला नाहीये. सो मी मगाशी जी गोळी सजेस्ट केली होती, सोलिफेनासिन म्हणजे सोलिटेन, ती पहिली चालू करा तुम्ही 5 milligrams once a day, आणि फ्रिक्वेन्सी मध्ये किती फरक होतो बघा. सोलिफॅन ना? हो, सोलिफेन नाही, सोलिटेन. सोली SOLI आणि इंग्रजी ह्याच्यात 10. हो. 5 milligrams चालू करा once a day. Once a day म्हणजे in the morning? In the morning, breakfast. ब्रेकफास्ट नंतर. ओके. म्हणजे स्टेमलोमुळे सिस्टायसिस नाही झालेलं ना? अजिबात नाही. स्टॅमलोमुळे सिस्टायटिस होत नाही. सिस्टायटिस फक्त एक डायबिटिक टॅबलेट आहे, त्यांनी होण्याची शक्यता आहे, अँटी डायबिटिक जार्डियन्स म्हणून, पण ह्यानी कशानी होत नाही. इन्स्टामेट घेते मी डायबिटीस. आय एम अ डायबेटिक, आय एम अ बीपी पेशंट. सो इफ यू आर अ डायबिटिक,
If you do not get frequency every day, but you get nighttime frequency on occasional days, next morning measure your fasting sugar. Okay. If that is high, that may be the reason for it. Okay, so shall I continue with Stamlo then? Continue the I'll ask the Stamlo. doctor again. Yeah, consult the doctor again, Yeah, Hello. neurophysician, and then I'll try. sure. Hello. Thank you. But that's Thank you, not the thank you. culprit. That's all I want to bring to your notice. Okay. Thank you. Thank you very much. Hello. Hello. One question is there, sir. आता Yeah. शेवटचा प्रश्न. हो चालेल. तर मी गुगलवर जाऊन माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला असं कळलं की युरिनरी ट्रॅकमध्ये कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम याच्यामध्ये नसतो. प्रॉब्लेम असतो तो हार्ट आणि ब्रेनमध्ये. त्यामुळे हा प्रकार होत असतो. त्यातलं खरं काय नेमकं? हार्ट आणि ब्रेन मध्ये म्हणजे हे बघा, युरिनरी ब्लॅडर दोन तऱ्हेने काम करतं. एक म्हणजे लोकल रिफ्लेक्स, म्हणजे सिंपल उदाहरण म्हणजे लघवी पिशवीत आली, एका प्रमाणात आली की ते कॉन्ट्रॅक्ट करून बाहेर टाकतं. तुमचा जो ब्रेन असतो तो तुम्हाला सांगतो की ही योग्य वेळ आहे की नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका मीटिंग मध्ये बसलायत आणि तुम्हाला जर भावना आली लघवी करायची, तुम्ही जर तिकडे केली, इट इज एम्बॅरेसिंग फॉर यू ना. सो तुमचा मेंदू तुम्हाला सांगतो की ही योग्य वेळ नाही, धरून ठेवा. आणि तुम्ही धरून ठेवतात की योग्य ठिकाणी पोचेपर्यंत युरिन करण्यासाठी. सो हा ब्रेन मध्ये एक पॉन्स म्हणून सेंटर आहे, ज्याच्यात मिच्युरेशन सेंटर, ज्याने हे इनिशिएट होतं आणि तुमचं सेरेब्रल कॉर्टेक्स तुम्हाला सांगतं की हे योग्य आहे की नाही. म्हणून तुम्ही बघाल ज्यांना स्ट्रोक होतो, इमिजिएट त्यांचं असतं की युरिन आली, ब्लॅडर बाहेर टाकून देतात. हळूहळू ती भावना त्यांची कमी होते. सो हे पूर्णपणे खरं नाहीये की ब्रेन आणि ह्याच्यात इफेक्ट असतो, लोकल सुद्धा इफेक्ट असतो. आता काही तुमचे हॉर्मोन्स आहेत, हॉर्मोन्स पेक्षा न्यूरो ट्रान्समिटर्स जे कमी आहेत पार्किन्सन्समुळे, ज्याचा इफेक्ट ब्लॅडर वरती होतो. मला एक सांगा की नेमकं कुठे हा प्रॉब्लेम, कोणत्या सिस्टम मध्ये कुठे काय प्रॉब्लेम असतो हा? प्रत्येक सिस्टीम मध्ये, तुमच्या स्केलेटल मसल सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या स्मूथ मसल सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे. स्मूथ मसल मध्ये तुमच्या ब्लॅडर मध्ये प्रॉब्लेम आहे, त्याच्या आउटलेट मध्येही प्रॉब्लेम आहे. तिकडे एक स्फिंक्टर म्हणून असतो ज्याने तुमचं कंट्रोल राहतो कधी युरिन करायचं. तर तो स्फिंक्टर पाहिजे तसा रिलॅक्स होत नाही. थँक्यू. ह्या न्यूरो ट्रान्समिटरचा इफेक्ट खूप कडे होतो. हॅलो, प्रश्न होता की युरिनेशन जास्त झालं तर कॉन्स्टिपेशन होतं, असं काही आहे का त्याचा संबंध? उलट असतं, पाणी जर कमी झालं तर कॉन्स्टिपेशन होतं. अच्छा. आणि कोणाचे प्रश्न आहेत का? एक प्रश्नाची जागा आहे. सरांना जायचंय आता, थांबूया. मला वाटतं सर आभार घ्या. सर आभार माना. मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर अमोलजींचे आभार मानतोय. प्रश्नोत्तराचा सेशन फारच सुंदर झाला, इन्फॉर्मेटिव्ह होता आणि सरांच्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांना रत्ना हॉस्पिटलमध्ये, जोशी हॉस्पिटलमध्ये, सह्याद्रीमध्ये, त्यांच्या औंधच्या हॉस्पिटलमध्ये भेटता येईल. सर, तुमची पर्सनॅलिटी इतकी चांगली आहे की तुमच्याशी बोलताना डॉक्टरशी बोलतोय असं वाटतच नाही. थँक्यू. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी इंटरॅक्ट करत होती. त्याच्यामुळे प्रश्न विचारताना सगळ्यांनी मोकळेपणाने विचारले. मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. मलाही आनंद आहे की जो काही आपण वेळ घालवलाय आणि
मी तुम्हाला जी काही माहिती देऊ शकलोय ती तुम्हाला उपयोगी होणार आहे. आणि मी काही हे केलेलं नाही की माझे पेशंट वाढवण्यासाठी, कारण त्या काळाच्या पुढे आहे मी आज. पण ह्या माहितीनी फायदा होऊन मी पहिल्यांदा म्हटल्यासारखं की तुमची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारायला पाहिजे, ही माझी आशा आहे. बरोबर बरोबर, म्हणजे मलाही हे पटतंय. तर मी कार्यकारिणीचे आभार मानतो. शुभंकर जनरली मीटिंग कंडक्ट करतात. एकच Right. फक्त लाभार्थी ऍड आहे. करते. मी तासभर बसून ही मीटिंग कंडक्ट करू शकलो. ती संधी मला कार्यकारिणीनं दिली, त्याबद्दल कार्यकारिणीचेही आभार. तुमचे आभार आहेत धर्माधिकारी सर, की तुम्ही पटकन आमचं विनंतीला मान्यता दिलीत आणि आजच्या सेशन कंडक्ट केलं. फक्त तळवलीकर सरांना मला फक्त एक सांगायचंय सर, तुम्ही नर्मदामध्ये जेव्हा आलात तेव्हा करोनापूर्व काळ होता आणि तेव्हा आम्ही फिजिकली प्रत्येक महिन्याला सेशन्स घेत होतो हॉलमध्ये. पण करोनाची इष्टापत्ती आमच्यासाठी अशी ठरली आणि आता आम्ही गेली 4.5 वर्ष ऑनलाईन झूम ऍपवरून सभा घेतो आणि वर्षातून 3 वगैरे सभा फक्त हॉलमध्ये घेतो. तर झूम ऍपवरून सभा घेण्याचा फायदा असा की ही आत्ताची आपलं सेशन पूर्णपणे रेकॉर्ड झालंय आणि आमचं युट्यूब चॅनल आहे. तर आमच्या युट्यूब चॅनेलवर हे 4 दिवसात आमचे तंत्रज्ञ आहेत डॉक्टर अतुल ठाकूर, ते अपलोड करतात. उत्तम. आणि आज घडीला 10,000 पेक्षा जास्त व्ह्युअरशिप ऑफिशियली आम्हाला युट्यूब कडून आलेलं आहे पत्र की 10,000 पेक्षा जास्त व्ह्युअर्स झालेले आहेत तुमचे. तर तो एक फायदा आहे आणि आमचं हे परमनंट एक प्रकारे डॉक्युमेंटेशन होतं. त्यामुळे तुम्हालाही अनेक लोक आता सांगू शकतील भविष्यात की तुमचा पार्किन्सनचा व्हिडिओ आम्ही बघितला युट्यूबवर असं. तर धन्यवाद. ते तुम्हाला माहिती द्यावी म्हणून एवढं बोलले. वन्स अगेन थँक्यू सो मच सर, खूप वेळ दिला याबद्दल. प्लेजर. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ